प्रकार घडणार नाही याचंही मी सगळ्यांना आवाहन करतो। अमरावतीच्या राजकारणामध्ये राणा आणि खोडके हा वाद सर्वश्रुत आहे। महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी घटक पक्ष असताना सुद्धा रवी राणा आणि संजय खोडकेंची कधीच दिलजमाई झाली नाही। असं असताना आता आमदार संजय खोडकेंनी देखील आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देत नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलंय। अमरावतीमध्ये भाजप महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असं विधान नवनीत राणांनी केलं होतं, तर आम्हीही स्वबळावरती निवडणुका लढवण्याची तयारी केल्याचं आमदार खोडके म्हणाले। भाजपसोबत असलेल्या सहयोगी पक्षासोबत युती नाहीच अशी भूमिका खोडकेंनी घेतली आहे। कॉर्पोरेशनचे इलेक्शन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्याने आतापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे। फक्त तेवढीच मानसिकता करा, यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपण आणि या कॉर्पोरेशन मध्ये आमचा मेयर सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा बनत, कोणासोबत कोणती युती नाही, हा सिंगल हँडेड भारतीय जनता पार्टीचं मेयर बनत। एवढं तुम्हाला शब्द देऊ शकते। 100% युती होऊ शकणार नाही, कारण की काही आमचे तत्व आहे, त्या तत्वामध्ये आम्ही पार्टी समोर आमच्या ते ठेवू की आम्ही युती करताना आमच्या सोबत बीजेपी असली तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही स्वतंत्र 100% युतीचा प्रस्ताव असला तर करू, परंतु त्याच्यासोबत जे सहयोगी पक्ष अमरावती मधले आहे ते सहयोगी पक्ष असले तर आम्ही ते निवडणूक त्यांच्यासोबत लढू शकणार नाही, हे आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना समजावून सांगू आणि ते तसं जर असलं तर आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढावं लागणार। मुंबईतील बोरिवली येथील झोपडपट्टी परिसरात 2 कुटुंब